श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण. ओम लक्ष्मी नमः. मित्रांनो, अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. तुळशीला पाणी देताना हे 3 शब्द उच्चारल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुळशीला पाणी देताना काय म्हणावे. एका वेळेस देवी सत्यभामाने भगवान श्रीकृष्णाला विचारले होते की तुळशीला पाणी देण्याचे महत्त्व काय आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी तिला त्याचे महत्त्व समजावून सांगितले. पुढे देवी सत्यभामा म्हणते, हे स्वामी, तुम्ही मला तुळशीला पाणी देण्याचे महत्त्व सांगितले आहे, पण आता मला सांगा तुळशीला पाणी कसे द्यायचे. तुळशीला पाणी देण्याची उत्तम पद्धत कोणती आहे आणि तुळशीला पाणी अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा. कृपया मला या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामेला म्हणाले, हे प्रिये, जसे मी तुला तुळशीचे महत्त्व सांगितले त्याचप्रमाणे तुळशीच्या रोपाला पाणी देताना मंत्रोच्चार करण्याचेही खूप महत्त्व आहे. हा मंत्र फक्त 3 शब्दांचा आहे, परंतु त्याचा प्रभाव अत्यंत फायदेशीर आहे. तुळशीच्या रोपाला पाणी देताना जर कोणी रोज हे 3 शब्द उच्चारले तर लक्ष्मी देवी अक्षरशः त्याच्या घरात प्रवेश करते, त्याची गरिबी संपते, त्याला धनधान्य प्राप्त होते. पण जो मंत्र सांगण्यापूर्वी आणि मी तुळशीच्या या मंत्राचे महत्त्व समजावून सांगतो. या मंत्राच्या श्रवणाने माणसाची सर्व पापे नष्ट होतात. 100 वर्षे तुळशीला पाणी दिल्याने महत्त्व आणि पुण्य प्राप्त होते. म्हणूनच देवी सत्यभामा, तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐकली पाहिजे. देवी म्हणाली, हे परमेश्वरा, मी नक्कीच ही कथा पूर्णपणे ऐकेन. कृपया तुळशीच्या मंत्राचे महत्त्व सांगा. श्रीकृष्ण म्हणाले, हे देवी सत्यभामा, दक्षिण दिशेला एक अतिशय सुंदर नगरी होती. त्या नगराचा सुशर्मा नावाचा एक अल्पबुद्धीचा ब्राह्मण राहत होता. तो पाप्यांचा शिरोमणी होता. त्याचा जन्म अशा ब्राह्मण कुटुंबात झाला होता ज्यांनी पापी कृत्ये करत अनेक पापे शिकली होती. तो ब्राह्मण होता, पण त्याच्या कृतीने तो दुष्ट होता. त्याने ना पूजा केली, ना तप केले, ना जप केला. पाहुण्यांचे स्वागत तर सोडाच, दारात आलेल्या पाहुण्यांना तो क्रूरपणे हाकलून द्यायचा आणि तो तिथून पळून लावायचा. एक स्त्रीवादी असल्यामुळे तो नेहमी इतर स्त्रियांवर मोहित होत असे. त्याला दारू पिण्याची सवय होती आणि तो मांसाहारही करायचा. दिवसा तो शेतात काम करून आणि पाणी विकून आपला उदरनिर्वाह करत असे, तर रात्री वैश्य व्यवसायात मग्न राहायचा. अशा प्रकारे तो ब्राह्मण अनेक वर्ष आपले जीवन जगला. मग एक दिवस सुशर्मा बागेत पानं विकण्यासाठी भटकू लागला आणि पाने तोडू लागला. तेवढ्यात एका काळ्या सापाच्या रूपात सर्पाने त्या ब्राह्मणाला दंश केला आणि तो तत्काळ मरण पावला. त्यानंतर यमाचे 2 दूत त्याला घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रकट झाले. ते त्याला यमलोकात घेऊन जाऊ लागले. वाटेत यमाच्या दूतांसमोर तो खूप विलाप करू लागला. तुम्ही मला कुठे नेतात? मला सोडा, माझा जीव वाचवा, असे तो म्हणत होता. पण यमदूत त्याला थांबवले नाहीत आणि ते म्हणाले, हे दृष्ट ब्राह्मणा, तुझ्या पापकर्मामुळे तुला साप चावलाय. आता तू यमराज तुला नक्कीच कठोर शिक्षा करतील आणि नरकात टाकतील. यमाचे दूत त्या ब्राह्मणासोबत यमलोकात पोहोचतात आणि त्याला यमराजांसमोर उभे करतात. चित्रगुप्त त्या ब्राह्मणाचा हिशोब बाहेर काढतो आणि यमराजांना सांगतो, हे धर्मराज, या ब्राह्मणाने लहानपणापासून ते मरेपर्यंत केवळ पापच केले आहे. त्याने कधीही पुण्यकर्म केलेले नाही. त्यावर धर्मराजा आपल्या दूतांना सांगतात, हे दूतांनो, घोर पाप करणाऱ्या या ब्राह्मणाला घेऊन जा आणि नरकात टाका. तेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि नरकाच्या भयंकर आगीत टाकून देतात. अनेक वर्ष नरकात शिक्षा भोगल्यानंतर त्या ब्राह्मणाला पुढच्या जन्मी बैलाचे शरीर मिळते. बैल म्हणून जन्म घेतल्यानंतर त्याने भार वाहायला सुरुवात केली. त्याचा मालक त्याला रात्रंदिवस काम करायला लावू लागला. नंतर जेव्हा त्या बैलाची ताकद कमी झाली तेव्हा मालकाने त्याला एका लंगड्या माणसाला विकले. लंगडा माणूस आपले ओझे वाहून नेण्यासाठी बैलाचा वापर करत असे. तो पाठीवर बसून हिंडत असे. अशा प्रकारे बैलाने 8 वर्षे लंगड्या माणसाचे ओझे वाहिले. मग एके दिवशी लंगडा माणूस बैलाच्या पाठीवर बसून एका उंच डोंगरावर गेला. बराच वेळ डोंगर चढल्यानंतर बैल खूप थकला. त्याची शक्ती क्षीण झाली आणि काही वेळाने तो बैल थकून जमिनीवर पडला व शेवटचा श्वास घेतला. तेव्हा तिथे उभ्या असलेल्या लोकांना त्या बैलाची फार दया आली. त्यांनी त्याच्या तोंडात पाणी टाकायला सुरुवात केली.
त्याच वेळी तिथे एक सद्गुणी व्यक्ती होती. त्याने आपले पुण्य त्या बैलाच्या कल्याणासाठी अर्पण केले. हे पाहून इतर लोकांनाही स्वतःची सद्गुणी आठवली आणि त्यांनी आपापले पुण्य बैलाला अर्पण केले, जेणेकरून त्याला मोक्ष मिळावा. त्या गर्दीत एका वैश्या देखील उभी होती आणि प्रत्येकजण आपले पुण्य बैलाला देत असल्याने पाहून वैश्यानेही आपले पुण्य त्या बैलाला अर्पण केले. काही वेळानंतर तो बैल मरण पावतो. त्याच वेळी यमदूत येतात आणि त्या ब्राह्मणाचा आत्मा बैलाच्या शरीरातून काढून यमलोकात घेऊन जातात. यमलोकात पोहोचल्यानंतर त्याला यमराजांसमोर उभे केले जाते. चित्रगुप्त हिशोब तपासतो आणि तो चकित होतो. वैश्याने दिलेले पुण्य खूप मोठे असल्याने त्या पुण्याच्या प्रभावाने त्या ब्राह्मणाची सर्व जन्माची पापे नष्ट होतात. तेव्हा यमराज म्हणतात, हे ब्राह्मणा, वैश्याने तुला तिचे पुण्य देऊन तुझ्यावर मोठा उपकार केलाय. केवळ तिच्या पुण्यामुळे तुझी सर्व पापे नष्ट झाली आहेत. आणि मग यमराज त्या ब्राह्मणाला पुन्हा मनुष्य जन्म देतात. या नव्या जन्मात ब्राह्मण एका चांगल्या ब्राह्मण कुटुंबात जन्माला येतो. मागील जन्मातील त्या महान पुण्याच्या प्रभावामुळे त्याला त्याच्या पूर्वजन्माच्या गोष्टी आठवू लागतात. मोठा झाल्यावर त्याला लक्षात येते की मागील जन्मात तो बैल असताना एका वैश्याने त्याला त्याचे पुण्य दिले होते. त्यामुळे त्याला त्या वैश्याबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती आणि त्या महान पुण्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तो वैश्याचा शोध घेतो आणि तिच्या शोधात तिच्या नगरात पोहोचतो. ती वैश्या आता म्हातारी झाली होती. तेव्हा ब्राह्मणाला ती वैश्या दिसते. तेव्हा तो तिच्या समोर जातो, तिला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो आणि तिचा आभार मानतो. वैश्या विचारले, हे ब्राह्मण, तू कोण आहेस? माझे आभार का मानतोस? मी तुझ्यासाठी काय केले आहे की तू मला नमस्कार करतोस? तेव्हा ब्राह्मण म्हणतो, हे माते, मी तोच बैल आहे ज्याला तू तुझे पुण्य दिलेस. माझ्या पाप कर्मामुळे मला मागील जन्मी बैल व्हावे लागले. त्या पर्वतावर मी मरत असताना तुझे पुण्य मला मिळाले. तुझ्या महान पुण्याच्या प्रभावामुळेच मला आज मनुष्य जन्म पुन्हा आज मिळालाय आणि तू दिलेल्या पुण्यामुळे मला माझ्या मागील जन्मातील सर्व गोष्टी आठवतात. पण हे माते, त्यावेळी तू मला कोणते पुण्य दिले होते ज्यामुळे माझ्या सर्व जन्मांची पापे नष्ट झाली होती? हे जाणून घेण्यासाठी मी येथे आलो आहे. कृपया मला त्या पुण्याबद्दल सांग. तेव्हा वैश्या म्हणते, हे श्रेष्ठ ब्राह्मण, मी माझ्या आयुष्यात एकही सत्कर्म केलेले नाही. पण माझ्या घरात एक पोपट आहे जो पिंजऱ्यात राहून नेहमी काहीतरी बोलत राहतो. त्याच्या शब्दांमुळे माझे अंतःकरण शुद्ध झाले आहे. त्याच्या पोपटाने जंपलेल्या मंत्रांचे पुण्य मी तुला दान केले होते. मग ती वैश्या आणि तो ब्राह्मण पोपटाकडे जातात आणि त्याला विचारतात, अशोका, तू कोणता मंत्र जपत असतोस ज्यामुळे आमचे प्राण वाचले? हा मंत्र तुला कोणी शिकवला आणि या मंत्राचा अर्थ काय आहे? तेव्हा पोपट आपल्या मागील जन्माची कथा सांगू लागतो. पोपट म्हणतो, हे श्रेष्ठ ब्राह्मण, माझ्या मागील जन्मात मी ब्राह्मण होतो. माझ्या ज्ञानाच्या गर्वामुळे मी आंधळा झालो होतो. मी माझ्या शिक्षकांचा कधीही आदर केला नाही, नेहमीच त्यांचा अपमान केला. माझ्या ज्ञानाच्या गर्वामुळे माझा राग खूप वाढला आणि मी सर्वांचा तिरस्कार करू लागलो. इतर मानवांना मी हीन समजू लागलो आणि विद्वानांचा अपमान करू लागलो. नंतर मी मरण पावलो आणि यमलोकात मला नेले गेले. आदरणीय लोकांचा आणि शिक्षकांचा अपमान केल्यामुळे मला पोपट कुळात टाकण्यात आले आणि माझा जन्म पोपट म्हणून झाला. माझ्या पाप करण्यामुळे मी लहान वयातच माझ्या आई वडिलांपासून विभक्त झालो आणि त्यावेळी मी झाडाच्या फांदीवर बसून रडत होतो. तेव्हा त्या ठिकाणाहून काही ऋषी जात होते. त्यांनी माझे दयनीय रडणे ऐकले आणि मला त्यांच्या आश्रमात नेले. त्या आश्रमात त्यांनी मला एका सुंदर पिंजऱ्यात ठेवले आणि माझी चांगली काळजी घेतली. ते रोज मला भेटायचे, खाऊ द्यायचे आणि शिकवायचे. त्या आश्रमात ऋषी त्यांच्या बायका आणि मुले रोज तुळशीला पाणी अर्पण करत असत. ते त्यांच्या समोर मंत्राचा जाप करत असत. या मंत्राचा जप त्यांनी वारंवार केल्याने मी तो मंत्र मनात साठवून ठेवला. तेव्हापासून मी तोच मंत्र जपतो आणि त्या मंत्राच्या प्रभावाने मी कधीच मरण पावलो नाही. त्यामुळे मी 100 वर्षे जिवंत राहिलो. त्या काळात एका रात्री एक चोर त्या ठिकाणी आला आणि मला चोरून नेले. त्यानंतर या वैश्याने मला त्या चोराकडून विकत घेतले आणि या वैश्याच्या घरी आल्यावरही मी तोच मंत्र जपत राहिलो. तो मंत्र ऐकून वैश्याचे मन शुद्ध झाले आणि तिने वैश्यवृत्ती सोडून भगवान विष्णूंची आराधना सुरू केली आणि त्या मंत्राच्या प्रभावामुळे माझ्या पूर्वजन्मातील सर्व पापे नष्ट झाली आणि त्याच मंत्रामुळे वैश्याचा आत्माही पवित्र झालाय. या ब्राह्मणाला देखील त्या मंत्राच्या पुण्यामुळे पापमुक्त होता आले आणि पोपटाने वैश्याला व ब्राह्मणाला ही कथा सांगितली. ती ऐकून ब्राह्मण आणि वैश्य खूप आनंदित झाले.
त्यांनी ठरवले की दररोज तुळशीला पाणी अर्पण करायचे आणि त्या मंत्राचा जप करायचा. मग त्या मंत्राच्या प्रभावामुळे पोपट, वैश्य आणि ब्राह्मण तिघेही दिव्य विमानात बसून विष्णू लोकात गेले. श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, तुळशीच्या या मंत्राच्या प्रभावामुळे त्या पोपटाची, त्या वैश्याची आणि त्या ब्राह्मणाची सर्व पापे नष्ट झाली. त्यामुळे प्रत्येकाने तुळशीला जल अर्पण करताना हा मंत्र जपला पाहिजे. मंत्र असा आहे, ओम वृंदावन्ये स्वाहा. श्रीकृष्ण पुढे सांगतात, जी स्त्री तुळशीजवळ दररोज हा मंत्र जपेल ती भाग्यवान होईल. जो पुरुष तुळशी समोर हा मंत्र जपेल त्याला अमर्याद संपत्ती मिळेल. ज्या घरात दररोज तुळशीची पूजा होते त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. तुळशीचा हा मंत्र राज काल्पतरूप्रमाणे सर्व फळ देणार आहे. जो कोणी तुळशी समोर या मंत्राचा जप करतो त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. स्त्रियांनी दररोज आंघोळ करून, केस बांधून, कपाळावर सिंदूर लावून तुळशीला पाणी अर्पण करावे. या मंत्राचा जप नक्कीच करावा आणि तुळशीच्या रोपाभोवती फिरल्याने सर्व दोष नष्ट होत असतात. आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा आणि भगवान विष्णूंची पूजा करावी. तुळशीजवळ दिवा लावल्याने माणसाला धनाची प्राप्ती होते. 10,000 गायींच्या दानाचे पुण्य जेवढे असते तेवढे पुण्य तुळशीचे पत्र दान केल्याने मिळते. आणि मृत्यूकाळी तुळशीचे हे पाने तोंडात ठेवले तर सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि त्या व्यक्तीला श्रीकृष्णाच्या निवासस्थानी स्थान मिळते. म्हणजेच नक्कीच पौर्णिमा, अमावस्या, द्वादशी आणि सूर्य संक्रांतीच्या दिवशी आंघोळ न करता, हातपाय न धुता तुळशीची पाने तोडणे मोठे पाप मानले जाते. श्राद्ध, व्रत, दान, प्रतिष्ठा आणि देवपूजेसाठी तोडलेली तुळशीची पाने 3 रात्री शुद्ध राहतात. आणि पाने तोडताना पानासोबत फांदी, टोकही तोडावे आणि मंजिरी तोडताना त्यात पाने ही असणे आवश्यक आहे. म्हणून तुळशीची टोक झाडाला हलवत नक्कीच असते आणि ते हलवत तोडावे. आणि तुळशीचे पाने नखांनी तोडू नयेत. रात्री तुळशीला हात लावणे टाळावे. गुरुवारी तुळशीला कच्चे दूध अर्पण करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. पूजेच्या वेळी तुळशी व शालिग्रामला दूध अर्पण करून चंदन व तुळशीच्या पानांचे तिलक लावावे. आणि जर स्त्रीला मासिक पाळी चालू असेल तर तिने तुळशीची पूजा करू नये. या काळात तुळशीला स्पर्श करणे पाप आहे. त्यामुळे महिलांना त्रास होऊ नये आणि तो होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. अशा प्रकारे श्रीकृष्णाने देवी सत्यभामेला तुळशी पूजेसंबंधी नक्कीच मार्गदर्शन केले. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण, जय माता तुळशी आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नक्कीच तुमच्या पाठीमागे स्वामी समर्थांचा हात राहील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण.